Now we will see the image formation by concave lens. Concave lensने इमेज फॉर्मेशन कसं आहे आणि त्याचे रूल्स कोणते कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये इथं तुम्हाला रूल्स दिलेले आहेत. व्हेन द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, द रिफ्रॅक्टेड रे व्हेन एक्सटेंडेड बॅकवर्ड पासेस थ्रू द फोकस. आणि त्याच्यानंतर जर रिफ्रॅक्टेड रे इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर असेल तर इट विल पासेस विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो तसा स्ट्रेट जाणार आहे. आणि थर्ड रूल कोणता आहे, वेन ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. दीज आर द, इथं 2 रूल्स दिलेले आहेत. तिसरासुद्धा कशाचा असणार आहे, द इन्सिडेंट रे पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर. मग आता त्याच्यासाठी डायग्रॅम्स बघा. पहिलं, द इन्सिडेंट रे ही काय कोणती लेन्स आहे, कॉन्केव लेन्स. आता कॉन्केव लेन्ससाठी हा असणार आहे ऑप्टिकल सेंटर. त्याच्यानंतर इथं तुमचे फोकस असणार आहेत F2 आणखीन F1. आता इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आता ही डायव्हर्जिंग लेन्स आहे. हा असणार आहे रिफ्रॅक्टेड रे. आता हा रिफ्रॅक्टेड रे वेन इट इज एक्सटेंडेड बॅकवर्ड इट ॲपियर्स दॅट इट इज कमिंग फ्रॉम द फोकस. तो फोकसमधून आल्यासारखा वाटतो. म्हणून द इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आणि आफ्टर रिफ्रॅक्शन काय होणार आहे, इट वेन इट इज एक्सटेंडेड इन बॅकवर्ड डायरेक्शन इट पासेस थ्रू द फोकस. हा झाला पहिला रूल. दुसरा काय आहे, द रे ऑफ लाईट पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरमधून जाणारा रे जो आहे इट गोज स्ट्रेट विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. तो स्ट्रेट जाणार आहे विदाऊट चेंजिंग इट्स डायरेक्शन. आणि त्याच्यानंतर थर्ड कोणता आहे, द रे ऑफ लाईट गोईंग टुवर्ड्स द फोकस. आता हा रे ऑफ लाईट हा इन्सिडेंट रे आहे आणि हा कुठे जातो आहे, टुवर्ड्स द फोकस. दुसऱ्या बाजूला, लेन्सच्या दुसऱ्या बाजूला, इन्सिडेंट रेच्या बाजूला असलेला हा फोकस आणि इन्सिडेंट रेच्या दुसऱ्या बाजूला असलेला हा फोकस, या फोकसकडं जाणारा रे जो आहे तो घेतलेला आहे. द इन्सिडेंट रे गोईंग टुवर्ड्स द फोकस ऑन द अनादर साईड ऑफ द कॉन्केव लेन्स आणि इट गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर अ रिफ्रॅक्शन थ्रू द लेन्स. लेन्समधून आता कोणता रे आहे, द इन्सिडेंट रे पासिंग थ्रू किंवा गोईंग टुवर्ड्स द फोकस ऑन द अनादर साईड ऑफ द लेन्स इट गोज पॅरलल आफ्टर रिफ्रॅक्शन. तो लेन्समधून रिफ्रॅक्ट झाल्यानंतर तो कसा जाणार आहे, पॅरलल जाणार आहे. इट गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. द रिफ्रॅक्टेड रेज गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये जो सेकंड रूल दिलेला आहे तो कसा दिलेला आहे, वेन ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस. आता पासेस थ्रू द फोकस म्हणजेच कुठला फोकस आहे, द इन्सिडेंट रे विच इज गोईंग टुवर्ड्स द फोकस ऑन द अदर साईड ऑफ द लेन्स आणि तो आफ्टर रिफ्रॅक्शन कसा जाणार आहे, इट गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे हे 3 रूल्स आहेत इमेज फॉर्मेशन फॉर कॉन्केव लेन्स. कॉन्केव लेन्ससाठी हे 3 रूल्स इन्सिडेंट रेज यूज करायचे आहेत. 1 पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याच्यानंतर पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर आणि त्याच्यानंतर कुठला आहे, द इन्सिडेंट रे विच इज गोईंग टुवर्ड्स द फोकस ऑन द अनादर साईड आफ्टर रिफ्रॅक्शन द रिफ्रॅक्टेड रे किंवा इट गोज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हे येणार आहेत 3 रूल्स फॉर इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव लेन्स. आता कॉन्केव लेन्समध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर त्याचं इमेज कुठं फॉर्म होणार आहे, फोकसला फॉर्म होणार आहे. आता हे सगळे जर समजा इथं मी पॅरलल इन्सिडेंट रेज ड्रॉ केले, पॅरलल इन्सिडेंट रेज आफ्टर रिफ्रॅक्शन ते काय होणार आहेत, दे आता इथं हे डायवर्ट होणार आहेत आणि हे डायवर्ट झालेले रेज काय केले, एक्सटेंड केले पाठीमागच्या बाजूला, तर ते या फोकसमधून गेल्यासारखे वाटणार आहेत. म्हणून समजा ही एक रे झाली, इथं काय होणार आहे, जे द रेज कमिंग फ्रॉम इन्फायनाईट द ऑब्जेक्ट विच इज प्लेस्ड ॲट इन्फिनिटी, मग त्यापासून येणारे सगळे इन्सिडेंट रेज कसे असणार आहेत, पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि आफ्टर रिफ्रॅक्शन ते कसे जाणार आहेत, आफ्टर रिफ्रॅक्शन दे गोज पॅरलल टू द, जे दे ॲपियर दे आर कमिंग फ्रॉम द फोकस. या फोकसपासून ते आल्यासारखे वाटतात म्हणून इथं त्या
इन्फिनिटीला असलेल्या ऑब्जेक्टचं इमेज कुठं होणार आहे, फोकसपाशी होणार आहे आणि ते कसं असणार आहे, हायली डिमिनिश्ड पॉईंट साईजमध्ये इमेज असणार आहे. हे तुम्ही फोकस ऑफ कॉन्केव लेन्स त्याच्यामध्ये फोकल लेंथ ऑफ कॉन्केव लेन्स त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. पॅरलल रेज ज्या वेळेस इन्सिडंट होणार आहेत लेन्सवरती, कॉन्केव लेन्सवरती, त्यांचं डायव्हर्जन होणार आहे आणि द डायव्हर्जंट रेज, रिफ्रॅक्टेड रेज वेन एक्सटेंडेड दे ॲपियर दॅट दे आर कमिंग फ्रॉम द फोकस, आणि इथं त्याचं इमेज मिळणार आहे, इन्फिनिटीला असलेल्या ऑब्जेक्टचं इमेज. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक डायग्रॅम दाखवलेली आहे, रे डायग्रॅम. आता ही रे डायग्रॅम कुठली आहे, तर इथे ही फिगर दाखवलेली आहे, इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव लेन्स. आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट कुठं प्लेस केलेला आहे, ही लेन्स आहे कॉन्केव लेन्स, ऑप्टिकल सेंटर. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिलं आहे ऑब्जेक्ट PQ इज प्लेस्ड बिटवीन F1 अँड 2F1. आता F1 आणि 2F1 याच्यामध्ये कोणता ऑब्जेक्ट आहे, PQ हा ऑब्जेक्ट प्लेस केलेला आहे. त्याच्यापासून जाणारे 2 इन्सिडंट रेज कन्सिडर केले इमेज फॉर्मेशनसाठी. वन, द रे इन्सिडंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, हा डायव्हर्ट होणार आहे आणि हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो एक्सटेंड केला तर तो कशापासून आल्यासारखा वाटणार आहे, या F1मधून आल्यासारखा भासणार आहे, म्हणून तो एक्सटेंड केला. आणि तो एक्सटेंडेड रिफ्रॅक्टेड रे बॅकवर्ड डायरेक्शनला तो एक्सटेंड करत असताना जो रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर आहे, इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर, ज्या पॉईंटला मीट होतात, इंटरसेक्ट होतात, तिथं Pचं इमेज मिळणार आहे P' आणि हा असणार आहे Q1. म्हणजे P1 Q1 ही काय आहे, इमेज ऑफ ऑब्जेक्ट PQ किंवा P' इज द इमेज ऑफ ऑब्जेक्ट PQ. आणि जर इमेज बघितलं तर इमेज तुम्हाला कसं दिसतं आहे, स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, आणि त्याची पोझिशन कुठे आहे, विदिन फोकल लेंथ F1 आणखीन फोकस याच्यामध्ये इमेज मिळते. आणि इमेज ही कशी आहे, स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, आणि ती कशी आहे, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. मग इथं तेच दिलेलं आहे, इन्सिडंट रे PA पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, गोज. आता रिफ्रॅक्टेड रे कोणता आहे, AD हा रिफ्रॅक्टेड रे आहे, PA या इन्सिडेंट रेचा, AD हा काय आहे, रिफ्रॅक्टेड रे. आणि इफ AD इज एक्सटेंडेड बॅकवर्ड इट ॲपियर्स टू कम फ्रॉम F1. द इन्सिडेंट रे PO starting from P and passing through optical center goes along the same direction after refraction, आणि OP intersect the extended AF1 ray at point P', म्हणून P' इज इमेज ऑफ P. मग तसंच Qचं इमेज काय असणार आहे, Q1 असणार आहे. हा सरळ स्ट्रेट लाईन जाते पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर आणि तुम्हाला इमेज मिळणार आहे. म्हणजेच द इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव लेन्स ही कशी असणार आहे, इज ऑलवेज व्हर्च्युअल. ती नेहमी कशी असणार आहे, व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट, इज ऑलवेज व्हर्च्युअल, इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्टची पोझिशन इन्फिनिटीला असू देत किंवा त्या ऑब्जेक्टची पोझिशन बियॉन्ड F2F1ला असू दे, बिटवीन 2F1 अँड F1ला असू देत, किंवा ॲट F1ला असू देत, किंवा F1 अँड ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये असू देत, या सर्व पोझिशन्सला, ऑब्जेक्टच्या या सर्व पोझिशनसाठी इमेज ही कशी मिळते, व्हर्च्युअल, इरेक्ट अँड ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टपेक्षा ती नेहमी कशी असते, स्मॉलर असते. म्हणजे रियल इमेज कॉन्केव लेन्समधून मिळत नाही. कॉन्केव लेन्समधून मिळणारी इमेज ही कशी असते, नेहमी व्हर्च्युअल अँड इरेक्ट. म्हणून इथं तुम्हाला चार्ट दिलेला आहे, पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल तर पोझिशन कुठे आहे इमेजचं, ऑन द फर्स्ट फोकस F1. इन्फिनिटीला असेल तर ऑन द फर्स्ट फोकस F1 इथं असणार आहे. आणि साईज कशी असणार आहे त्याची, पॉईंट साईज असणार आहे, जे तुम्हाला इथं ही डायग्रॅम आहे. इन्फिनिटीकडून येणारे लाईट रेज, आणि त्याच्यासाठी बघा हे ऑब्जेक्ट हा इन्फिनिटीला आहे इथे, आणि त्यापासून येणारे इन्सिडंट रेज हे पॅरलल आहेत आणि ते कुठे मीट होतात, F1 पाशी मीट होतात. आणि इथं इमेज मिळणार आहे
द ऑब्जेक्ट विच इज ॲट इन्फिनिटी, त्याचं इमेज कुठे मिळणार आहे, तर F1ला मिळणार आहे. आता जर ऑब्जेक्टची पोझिशन इन्फिनिटीपासून जर तुम्ही लेन्सच्या जवळ आणलं तर कुठं असणार आहे इमेज, तर ते इमेज एनीवेअर बिटवीन द ऑप्टिकल सेंटर अँड इन्फिनिटी. आता इन्फिनिटी आणि ऑप्टिकल सेंटरच्या मध्ये कुठेही ऑब्जेक्ट असलं तरी इमेज ही कुठं होणार आहे, बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस F1. ह्या दोघा F1 आणखीन ऑप्टिकल सेंटर यांच्यामध्ये इमेजची पोझिशन असणार आहे. साईज कशी असणार आहे, स्मॉलर, आणि नेचर काय असणार आहे इमेजचं, व्हर्च्युअल अँड इरेक्ट. व्हर्च्युअल अँड इरेक्ट हे असणार आहे. आता त्याच्यानंतर कोणतं बघायचं आहे, म्हणजेच कॉन्केव लेन्स जी आहे त्या कॉन्केव लेन्समधून आपल्याला इमेज इज ऑलवेज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. मग कॉन्केव लेन्स कुठे यूज केल्या जात असतात, तर कॉन्केव लेन्स या जिथे आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टचं इमेज स्मॉलर हवं आहे त्यावेळेला कॉन्केव लेन्स यूज केली जाते. म्हणजेच रेअर व्ह्यू मिरर्स, साईड मिरर्स जे असतात व्हेकल्सचे, त्याच्यामध्ये कशाचा यूज होणार आहे, कॉन्केव लेन्सचा यूज केला जाणार आहे. आता यांचे युजेस काय काय आहेत, कॉन्केव लेन्स कॉन्व्हेक्स लेन्सचे यूज काय आहेत ते तुम्ही या चॅप्टरच्या नंतर बघणार आहात पुढं. आता पहिल्यांदा कॅन यू रिकॉल, याच्यामध्ये व्हॉट आर द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स यूज्ड फॉर स्पेरिकल मिरर. आता स्पेरिकल मिरर्ससाठी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स जे तुम्ही 9th बघितलेले आहेत आणि ते काय आहेत ते तुम्हाला रिकॉल, म्हणजे आता ते काय आहेत, तर मिरर जो आहे त्या मिररच्या लेफ्ट हँड साईडला ऑब्जेक्ट ठेवला जातो. त्याचबरोबर आता जे आपल्याला डिस्टन्स मेजर करायचे, मिररचा जो काही पोल ऑफ मिरर जो आहे तो ओरिजिन समजला जातो आणि प्रिन्सिपल ॲक्सिस काय असणार आहे, एक्स ॲक्सिस. मग पोल ऑफ मिररच्या राईट हँड साईडला आणि पोल ऑफ मिररच्या लेफ्ट हँड साईडला प्रिन्सिपल ॲक्सिसवरती जे डिस्टन्स मेजर केले जातात, मग ते डिस्टन्स काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असतात. मग कोणते डिस्टन्स पॉझिटिव्ह घ्यायचे, कोणते डिस्टन्स निगेटिव्ह घ्यायचे हे ठरवलं जातं. सपोज दिस इज अ स्पेरिकल मिरर, कॉन्केव मिरर. हा कोणता मिरर आहे, कॉन्केव मिरर. आणि त्याच्यानंतर तिचा दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याची ही काय असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि इथं असणार आहे पोल ऑफ मिरर. आता पोल ऑफ मिरर ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट हा नेहमी कुठे प्लेस करायचा आहे, टू द लेफ्ट हँड साईड ऑफ मिरर. मग ह्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स पोलपासून मेजर करतो आणि ते कुठं मेजर करतो, आता पोल हा काय कन्सिडर केला जातो, तर तो ओरिजिन हा कन्सिडर केला जातो आणि प्रिन्सिपल ॲक्सिस ही काय असणार आहे, एक्स ॲक्सिस. मग द डिस्टन्स विच आर मेजर्ड टू द लेफ्ट हँड साईड ऑफ द पोल अँड पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस दे आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. त्याचबरोबर इमेज जी आहे ती इमेज कुठे फॉर्म होते, पोलच्या म्हणजे मिररच्या जो फोकस असणार आहे त्या बाजूला ती इमेज फॉर्म होणार आहे. मग आता इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स, आता इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स कशानं मेजर करतो, त्याचबरोबर पोलच्या राईट हँड साईडला जे डिस्टन्स आपण मेजर करतो त्याला आपण काय म्हणतो, ते आपण पॉझिटिव्ह घेतो राईट हँड साईडला आणि पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस हे काय घेत असतो, पॉझिटिव्ह घेतो. त्याचबरोबर आता आपल्याला अजूनही साईज ऑफ ऑब्जेक्ट आणि साईज ऑफ इमेज हे सुद्धा मेजर करावं लागतं. मग त्यावेळेला काय असणार आहे, ते मेजर करतो त्यावेळेस मग ऑब्जेक्टचं इमेज जे आहे ते इमेज कसं आहे, रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे. रिअल अँड इन्व्हर्टेड असेल तर आपण ते इमेजची हाईट जी आहे ती प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपॅन्डिक्युलर डाऊनवर्ड मेजर करतो. ऑब्जेक्टची हाईट मेजर करायची झाली तर प्रिन्सिपल ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर अपवर्ड मेजर करतो. म्हणजेच प्रिन्सिपल ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर अपवर्ड डिस्टन्सेस जे मेजर करतो ते पॉझिटिव्ह घेतले जातात आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर डाऊनवर्ड डिस्टन्स मेजर करतो ते काय घेतले जातात, निगेटिव्ह घेतले जातात. त्याचबरोबर पोलच्या राईट हँड साईडला आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल डिस्टन्स मेजर करतो ते काय घेतले जाणार आहेत, पॉझिटिव्ह. आणि
पोलच्या लेफ्ट हँड साईडला आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल डिस्टन्स मेजर करतो ते काय घेतले जाणार आहेत, निगेटिव्ह. आता जसे साईन कन्व्हेन्शन्स आहेत स्फेरिकल मिररसाठी, तसेच साईन कन्व्हेन्शन्स कशासाठी आहेत, लेन्ससाठी आहेत. म्हणजे ऑब्जेक्ट हा नेहमी कुठं असणार आहे, टू द लेफ्ट हँड साईड ऑफ मिरर. मिररच्या लेफ्ट हँड साईडला ऑब्जेक्ट प्लेस करायचा आहे. आणि ते काय काय आहेत ते इथं 2 डायग्रॅम्स तुम्हाला दाखवलेले आहेत. ही कशाची आहे, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आहे आणि ही डायग्रॅम कॉन्केव्ह लेन्ससाठी आहे. मग कॉन्व्हेक्स लेन्स त्याच्यातला ऑप्टिकल सेंटर हा काय घेतला जातो, ओरिजिन कन्सिडर केला जातो कोऑर्डिनेट सिस्टीममधला. आणि प्रिन्सिपल ॲक्सिस जी आहे ती एक्स ॲक्सिस ही कन्सिडर केली जाणार आहे. मग जे काही डिस्टन्सेस परपॅन्डिक्युलर अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस मेजर करतो दे आर टेकन ॲज पॉझिटिव्ह. द डिस्टन्सेस विच आर मेजर्ड परपॅन्डिक्युलर बिलो प्रिन्सिपल ॲक्सिस दे आर कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. मग आपल्याला इथं हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ इमेज हे जे मेजर करायला लागतं ते काय असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर असणार आहे. त्याचबरोबर ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स मेजर करतो ते काय असणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. मग जर ऑब्जेक्ट हा नेहमी लेफ्ट हँड साईडला, म्हणून ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट हँड साईडला आणि प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल डिस्टन्स मेजर करतो, म्हणून ऑब्जेक्ट डिस्टन्स हे नेहमी काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आणि जर तुमची इमेज किंवा इमेज आता जर ऑप्टिकल सेंटरच्या उजव्या बाजूला फॉर्म झाली तर इमेज डिस्टन्स काय येईल, म्हणजे द डिस्टन्सेस विच आर मेजर्ड टू द राईट हँड साईड ऑफ ऑप्टिकल सेंटर अँड पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस दे आर कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. ही डायग्रॅम कॉन्व्हेक्स लेन्ससाठी आहे. तशीच ही डायग्रॅम कशासाठी आहे, कॉन्केव्ह लेन्ससाठी आहे. ह्याच्यामधून तुम्हाला डायरेक्शन्स आणि हे साईन कन्व्हेन्शन्सचा यूज कशासाठी होणार आहे, तर एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल, न्यूमरिकल एक्झाम्पल्स ते सॉल्व करण्यासाठी होणार आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला लेन्स फॉर्म्युला, जसा तुम्ही स्पेरिकल मिररमध्ये मिरर फॉर्म्युला बघितला 1/v + 1/u = 1/f, हा मिरर फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे. मग आता हा इथं तुम्हाला काय स्टडी करायचा आहे, लेन्स फॉर्म्युला. आता लेन्स फॉर्म्युला काय देणार आहे, रिलेशन बिटवीन, इट गिव्ज रिलेशन बिटवीन कोणाचं रिलेशन देणार आहे, तर ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स आणि फोकल लेंथ. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे ते कशानं डिनोट केलं जातं, स्मॉल यूनं डिनोट केलं जातं. इमेज डिस्टन्स इज कन्सिडर्ड ॲज स्मॉल व्ही आणि फोकल लेंथ ही स्मॉल एफनं डिनोट केली जाते. लेन्स फॉर्म्युला काय आहे, द फॉर्म्युला शोईंग किंवा विच गिव्ज रिलेशन बिटवीन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, distance of the image and focal length is called as lens formula. आणि what is the lens formula, 1/v minus 1/u is equal to 1/f. 1/v minus 1/u is equal to 1/f. what is v, v म्हणजे आहे इमेज डिस्टन्स, u म्हणजे आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि f म्हणजे काय, फोकल लेंथ आहे. आता द लेन्स फॉर्म्युला, आता स्पेरिकल लेन्सेस जे आहेत 2 त्यांच्यासाठी काय राहणार आहे, हा लेन्स फॉर्म्युला सेम राहणार आहे. द लेन्स फॉर्म्युला इज सेम फॉर एनी स्पेरिकल लेन्स अँड एनी डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द लेन्स. इट इज हावेवर नेसेसरी टू यूज द साईन कन्व्हेन्शन्स प्रॉपरली. मग आता ती लेन्स जी आहे त्या लेन्सची ऑब्जेक्ट डिस्टन्स, हे ऑब्जेक्ट जर लेफ्ट हँड साईडला असेल तर ऑब्जेक्ट डिस्टन्स हे काय असणार आहे, निगेटिव्ह येईल. इमेज जर तुमची राईट हँड साईडला फॉर्म झाली असेल तर इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह असणार आहे. आता ऑब्जेक्टची हाईट प्रिन्सिपल ॲक्सिसला अबाव मेजर करणार, म्हणून ऑब्जेक्ट हाईट जी h1 डिनोट होते ती पॉझिटिव्ह असणार आहे. आणि इमेज जर तुमचं रिअल आणि इन्व्हर्टेड असेल तर ते काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर बिलो टू प्रिन्सिपल ॲक्सिस, म्हणून ते डिस्टन्स, इमेज डिस्टन्स म्हणजे रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज असेल त्यावेळेस इमेज हाईट ऑफ इमेज ही निगेटिव्ह येणार आहे. मग इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि फोकल लेंथ यांच्यामध्ये जे रिलेशन आहे त्या रिलेशनला काय म्हटलं आहे, लेन्स फॉर्म्युला. आणि काय आहे तो लेन्स फॉर्म्युला, 1/v minus 1/u is equal to 1/v. आता साईन अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन्स द ऑप्टिकल सेंटर O is taken to be origin. ऑप्टिकल सेंटर हा काय घेतला जातो, ओरिजिन. प्रिन्सिपल ॲक्सिस इज द एक्स ॲक्सिस ऑफ द
फ्रेम फॉर रेफरन्स एक्स ॲक्सिस म्हणून घेतली जाणार आहे. आणि द साईन कन्व्हेन्शन्स काय आहेत तर इथं 5 दिलेले आहेत आणि दोन्ही कॉन्केव मिरर आणि कॉन्व्हेक्स मिररसाठी कॉन्केव लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्ससाठी ते सेम असणार आहेत. द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट हँड साईड ऑफ द लेन्स. All distances parallel to principal axis are measured from the optical center. The distances measured to the right of optical center are taken to be positive, while those measured to the left are taken to be negative. त्याच्यानंतर डिस्टन्स परपॅन्डिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस परपॅन्डिक्युलर आहे आणि कसं आहे अँड अबाव इट प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वरच्या बाजूला आर टेकन टू बी पॉझिटिव्ह आणि चौथं डिस्टन्स परपॅन्डिक्युलर टू प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो इट प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खालच्या बाजूला इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह आणि व्हाईल दॅट ऑफ कॉन्केव लेन्स इज निगेटिव्ह. आता कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ आता याच्यामध्ये बघा फोकल लेंथ ऑब्जेक्ट हा कुठे प्लेस केलेला आहे ऑब्जेक्ट इज प्लेस टू द लेफ्ट हँड साईड. आता इथं हा ऑब्जेक्ट आणि त्यावेळेस ही जी फोकल लेंथ आहे इथं मेजर होणार आहे ही फोकस असणार आहे आणि ही फोकल लेंथ कशी मेजर होणार आहे टू द राईट हँड साईड ऑफ ऑप्टिकल सेंटर. म्हणून कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ही काय घेतली जाणार आहे पॉझिटिव्ह कारण ऑब्जेक्ट पहिलंच काय आहे ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा आहे टू द लेफ्ट हँड साईड. ऑब्जेक्ट आपल्याला या बाजूला सुद्धा ठेवता येणार आहे पण ते कार्टेशियन साईन कन्व्हेन्शनमध्ये तो रूल नाही. ऑब्जेक्ट हा कुठं प्लेस करायचा आहे लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला प्लेस करायचा आहे म्हणजे त्याचा जो काही फोकस असणार आहे आता दोन प्रिन्सिपल फोकस आहेत कॉन्व्हेक्स लेन्सला. जर ऑब्जेक्ट लेफ्ट हँड साईडला असेल तर ती फोकल लेंथ काय असणार आहे OF2 ही फोकल लेंथ असणार आहे आणि ही काय घेतली जाणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. आता त्याचबरोबर जर तुम्ही लेन्स कॉन्केव लेन्स बघितले तर इथं तुम्ही कॉन्केव लेन्ससाठी बघितलं आहे ऑब्जेक्ट डाव्या बाजूला आहे आणखीन जे काही इमेज फॉर्म होणार आहे म्हणजे जर इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असेल डाव्या बाजूला तर इमेज कुठे फॉर्म होते फोकसला आणि ही फोकल लेंथ जी आहे ती कशी मेजर होणार आहे टू द लेफ्ट हँड साईड ऑफ ऑप्टिकल सेंटर. म्हणून कॉन्केव लेन्स जी आहे त्या कॉन्केव लेन्सची फोकल लेंथ ही काय घेतली जाणार आहे निगेटिव्ह घेतली जाणार आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ ही काय असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणून हा पॉईंट कशामध्ये येणार आहे डिफरन्स बिटवीन कॉन्व्हेक्स लेन्स आणखीन कॉन्केव लेन्समध्ये फोकल लेंथचा पॉईंट हा विचारात घेतला म्हणजे तो पॉईंट लिहिला पाहिजे. द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर फोकल लेंथ काय असते पॉझिटिव्ह आणि कॉन्केव लेन्स असेल तर फोकल लेंथ इज निगेटिव्ह. त्याच्यानंतर तुम्ही लेन्स फॉर्म्युला बघितला लेन्स फॉर्म्युलावरती आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड आहे मॅग्निफिकेशन फॉर्म्युला. आता मॅग्निफिकेशन फॉर्म्युला काय असणार आहे तर मॅग्निफिकेशन ड्यू टू द लेन्स इज द रेशिओ ऑफ हाईट ऑफ इमेज टू द हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय आहे इट इज द रेशिओ मॅग्निफिकेशन ड्यू टू द लेन्स इज द रेशिओ कोणाचा आहे हाईट ऑफ इमेज टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. द हाईट ऑफ इमेज हा H2 डिनोट होतं आणि हाईट ऑफ ऑब्जेक्ट हे कशानं डिनोट होणार आहे स्मॉल h1. स्मॉल h2 इज हाईट ऑफ इमेज स्मॉल h1 इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणून हा तुमचा कुठला फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशन ऑफ लेन्स. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आहे M इज इक्वल टू H2/H1. आता मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपल्याला इन टर्म्स ऑफ इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्समध्ये सुद्धा देता येतो आणि तो कोणता आहे द मॅग्निफिकेशन ड्यू टू लेन्स इज ऑल्सो रिलेटेड टू द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट U अँड दॅट द इमेज V आणि मॅग्निफिकेशन इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. म्हणून मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला V/U. हा सुद्धा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे आणि हा कशामध्ये आहे तर इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्समध्ये एक्सप्रेस केलेला आणि हा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला कशाचा आहे हाईट ऑफ इमेज आणखीन हाईट ऑफ ऑब्जेक्टमध्ये दिलेला. आता या दोन इक्वेशन्सवरून तुम्हाला काय लिहिता येणार आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तुम्हाला एक इक्वेशन अजून एक लिहिता येतं आणि ते कोणतं आहे तर H2/H1 इज इक्वल टू V/U. हा फॉर्म्युला मिळणार आहे H2/H1 इज इक्वल टू V/U. हे रिलेशन तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर नाव इथं तुम्हाला
रिलेशन विचारलेलं आहे H1 H2 U आणखीन V या दोन इक्वेशन्सवरून. मग रिलेशन काय मिळणार आहे H2 अपॉन H1 H2 अपॉन H1 इज इक्वल टू V अपॉन U. H2 अपॉन H1 इज इक्वल टू V अपॉन U. H2 म्हणजे हाईट ऑफ इमेज, H1 म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट, V म्हणजे असणार आहे इमेज डिस्टन्स आणि U म्हणजे काय असणार आहे ऑब्जेक्ट डिस्टन्स. मग आता टेक टू कॉन्व्हेक्स लेन्सेस ऑफ डिफरंट साईज, कलेक्ट सनलाईट ऑन द पेपर युजिंग वन ऑफ द लेन्स. आता ह्याच्यामध्ये तुम्ही हा गेम खेळला असेल आधी, जे काही भिंग घरात असेल किंवा तुम्ही विकत आणून खेळलेला असाल. कॉन्व्हेक्स लेन्स आणि काय करायचं आहे त्याच्यावरती सनलाईट कलेक्ट करायचं आहे, एका पेपरवरती फोकस करायचा आहे सनलाईट. आणि मग जर एका पॉईंटला सनलाईट त्या कॉन्व्हेक्स लेन्सनं आपण जर कलेक्ट केले तर त्या पॉईंटला काय होणार आहे हीट रॅडिएशन इन्क्रीज होणार आहे, हीट तिथली इन्क्रीज होणार आहे आणि तो पेपर बर्न होणार आहे. मग रिपीट द प्रोसेस फॉर सेकंड लेन्स. मग अशा दोन लेन्स घ्यायच्यात आणि त्या लेन्सच्या साईज काय आहेत डिफरंट आहेत, म्हणजे डिफरंट साईजचे लेन्स घ्यायचे आहेत. आणखीन तुम्हाला तो एक्सपेरिमेंट करायचा आहे. एक लेन्स घेऊन तो पेपर बर्न करण्यासाठी किती वेळ लागतो, त्याच्यानंतर दुसरी लेन्स घ्यायची, तसेच त्याच्यावरती सनलाईट फोकस करायचे आणि मग तो पेपर बर्न होण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे बघायचं आहे. इज द टाईम रिक्वायर्ड द सेम इन बोथ केसेस. आता या दोन्ही वेळेला जर सेम वेळ लागणार आहे का हे विचारलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आता हे जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यासाठी दोन डिफरंट साईजचे लेन्सेस लागतील. मग जर लेन्स डिफरंट साईजचे असतील तर काय होणार आहे, जेवढा एरिया जास्त फोकस होण्याचा, लाईट रेज जर जास्त फोकस झाले तर काय होणार आहे हीट रॅडिएशन जी आहे ती हीट रॅडिएशन पेपरवरती जर हायर रेटनं आले तर काय होणार आहे तो पेपर बर्न होणार आहे, कमी वेळ लागणार आहे बर्निंगसाठी. विदिन लेस टाईम इट विल बर्न. आणि जर हीट रॅडिएशन्सचं रेट जर कमी असेल तर त्याला जास्त वेळ लागणार आहे बर्न होण्यासाठी. म्हणजेच हे कशावरती डिपेंडंट असणार आहे, त्या लेन्सची पॉवर किती आहे मग त्याच्यावरती ते डिपेंडंट येणार आहे. मग आता पुढचा कन्सेप्ट आपण बघायचा आहे पॉवर ऑफ लेन्स. आता द capacity of lens to converge or diverge incident rays is called its power. आता लेन्स दोन टाईप्सचे आहेत, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आणि डायव्हर्जिंग लेन्स म्हणजे कोणती आहे कॉन्केव लेन्स. आता त्यामध्ये रेज इन्सिडेंट रेज कॉन्व्हर्ज करण्याची कपॅसिटी किंवा इन्सिडेंट रेज डायव्हर्ज करण्याची जी कपॅसिटी असणार आहे लेन्सची त्याला काय म्हटलं आहे पॉवर ऑफ लेन्स. त्याला काय म्हटलं आहे पॉवर ऑफ लेन्स आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल P. पॉवर ऑफ लेन्स ही कशानं डिनोट होणार आहे कॅपिटल P. कॅपिटल P काय डिनोट करणार आहे पॉवर ऑफ लेन्स. मग पॉवर ऑफ लेन्सची डेफिनेशन काय येणार आहे तर द कपॅसिटी ऑफ लेन्स टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडेंट रेज इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ पॉवर. आणि आता द पॉवर ऑफ लेन्स डिपेंड्स ऑन इट्स फोकल लेंथ. पॉवर ऑफ लेन्स कशावर डिपेंडंट असणार आहे त्याच्या फोकल लेंथवरती डिपेंडंट असणार आहे. इट डिपेंड्स ऑन फोकल लेंथ आणि पॉवर इज द इनव्हर्स ऑफ इट्स फोकल लेंथ. पॉवरचा फॉर्म्युला काय असणार किंवा पॉवर ही काय असणार आहे फोकल लेंथच्या इनव्हर्समध्ये असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे फोकल लेंथ जर ग्रेटर असेल तर इनव्हर्स. आता पॉवर इज इनव्हर्स ऑफ इट्स फोकल लेंथ म्हणजे पॉवर इज इक्वल टू 1/f आणि त्यावेळेस फोकल लेंथ ही कशामध्ये एक्सप्रेस झाली पाहिजे फोकल लेंथ शुड बी एक्सप्रेस्ड इन मीटर. मग तुम्हाला फोकल लेंथ पॉवर ही काय आहे इनव्हर्स ऑफ फोकल लेंथ f आणि f शुड बी एक्सप्रेस्ड इन मीटर्स. म्हणून युनिट ऑफ पॉवर. आता युनिट ऑफ पॉवर काय आहे डायोप्टर. युनिट ऑफ पॉवर इज डायोप्टर. कॅपिटल डीनं डिनोट होणार आहे. म्हणून पॉवर इज इक्वल टू 1/f आणि ब्रॅकेटमध्ये m का लिहिलं आहे तर फोकल लेंथ इज मेजर्ड इन मीटर. फोकल लेंथ इज मेजर्ड इन मीटर आणि 1 डायोप्टर इज इक्वल टू 1/1 मीटर. आता काही वेळेला आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस यूज केलेलं असतं. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. मग त्यावेळेला इफ टू लेन्सेस ऑफ फोकल लेंथ f1 अँड f2 आर केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर द कॉम्बिनेशन हॅज ॲन इफेक्टिव्ह फोकल लेंथ गिवन बाय. त्या दोन लेन्सची
इफेक्टिव्ह फोकल लेंथ ही कशानं दिली जाणार आहे 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस काय येणार आहे 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 ही असणार आहे इफेक्टिव्ह फोकल लेंथ ऑफ टू लेन्सेस ऑफ फोकल लेंथ F1 अँड F2. दोन लेन्सेस आहेत आणि त्या दोन लेन्सेसचा यूज करून आता ते दोन लेन्सेस असतील तर इफेक्टिव्ह फोकल लेंथ त्याची त्या कॉम्बिनेशनची कशानं डिनोट होणार काय कोणत्या फॉर्म्युल्यानं सांगता येणार आहे तर 1/f1 हा F1 काय असणार आहे F1 इज इफेक्टिव्ह फोकल लेंथ अँड इट इज गिवन बाय 1/f1 इज इक्वल टू 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 ह्यानं दिली जाणार आहे. आणि आता त्याचबरोबर म्हणजेच दोन लेन्स जे आहेत ते दोन लेन्स असे कंबाईन केलेले असतील आणि आता ह्या दोन लेन्सचा इफेक्टिव्ह फोकल लेंथ हे काय येणार आहे F असेल तर 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2 हे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी झालं. आणि तशाच दोन काय असणार आहेत जर कॉन्केव लेन्स असतील तर त्या कॉन्केव लेन्ससाठी सुद्धा त्या कॉम्बिनेशनचं इफेक्टिव्ह फोकल लेंथ आपल्याला या फॉर्म्युल्यानं देता येणार आहे. ज्यावेळेस या दोन्ही लेन्सेसची फोकल लेंथ F1 F2 माहिती असेल तरी इफेक्टिव्ह फोकल लेंथ ऑफ कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस ही लिहिता येणार आहे. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. आता if the powers of two lenses are P1 and P2 then the effective power of their combination is P is equal to P1 plus P2. आता दोन लेन्सची कॉम्बिनेशन असेल आणि त्यांची पॉवर माहिती असेल एकाची P1 दुसरीची P2 असेल तर इफेक्टिव्ह पॉवर ऑफ देअर कॉम्बिनेशन ही कॅपिटल P डिनोट होणार आहे आणि ती काय असणार आहे P इज इक्वल टू P1 प्लस P2. दस वेन टू लेन्सेस आर केप्ट टचिंग इच अदर द पॉवर ऑफ कंबाइंड लेन्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल पॉवर्स. मग याच्यावरती आता तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत न्यूमरिकल एक्झाम्पल्स एक्सरसाइजमध्ये पण या पार्टवरती एक्झाम्पल्स आहेत आणि ते एक्झाम्पल्स बघा इथं केलेले आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघायचे आहेत. मग पहिल्यांदा तुम्हाला साइन कन्व्हेन्शन्स काय आहेत लेन्स फॉर्म्युला काय आहे त्याच्यानंतर साइन कन्व्हेन्शन्स कोणते कोणते आहेत मॅग्निफिकेशन म्हणजे काय पॉवर ऑफ लेन्स काय आहे. आता पॉवर ऑफ लेन्स तुम्ही जर तुमचे स्पेक्टॅकल्स चष्मा असेल तुम्हाला आणि जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि तुमचा जर नंबर चेक केला डोळ्याचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रिस्क्रिप्शनवरती किंवा तुमची कोणती लेन्स किती पॉवरची लेन्स वापरायची मग त्याच्यामध्ये प्लस मायनस हे साईनसुद्धा असतं. मग ते काय असणार आहे पी पॉवरची लेन्थ तिथं डायोप्टर हे युनिट लिहिलेलं असतं इतक्या डायोप्टरची लेन्स यूज करा. मग त्याला साईन पण असते प्लस मायनस आणि हे काय आहे डिफेक्ट्स हे आय व्हिजनमध्ये असलेले डिफेक्ट्स ते लेन्सचा यूज करून क्युअर करता येतात कमी करता येतात करेक्ट करता येतात ते तुम्ही या लेसनमध्ये नंतर पाहणारच आहात.